about the top the examples on the top of the negations and algebra of statements. तर त्याच्यातलं क्वेश्चन नंबर 1 बघा, using rules of negation, बघा, using rules of negation, write the negations of the following with justification. म्हणजे कारण पण द्यायचं आहे, तुम्ही ती स्टेप कुठल्या मार्गाने कलेक्ट केली ते सुद्धा तिथं पाहिजे. तर त्याच्यातलं पहिलं बघूया, that is a statement is a negation of a q implies that of the p. तर काय आहे आता, negation of a q implies that of the p. आणि मग आपल्याला त्याचं निगेशन पाहिजे. हाऊ टू सॉल्व, सी दॅट that is a negation of bracket टाकाच, negation of q implies p, that is equivalent to. आता कोणाचं निगेशन आहे, निगेशन ऑफ q implies p चा. आता इथं कारण तुम्हाला द्यायचं आहे, म्हणजे याचा अर्थ आपल्याला p implies q चा उपयोग करायचा. आणि आपल्याला माहिती आहे negation of p implies q is equivalent to p and negation of q. बरोबर, तर त्याचं बरोबर इथं कारण द्यायचं. मग p च्या ऐवजी कोण आलंय, निगेशन ऑफ q, आणि q च्या ऐवजी कोण आलंय, p आलंय. आणि मग बघा, that is a negation of p, म्हणून इथे negation of q आहे तसंच राहिलं. conjunction of that p चं negation, that is a negation of p. झालं, आणि हे कारण तिथं द्यायचं. डॉट म्हणून द्या, since negation of p implies q is a p and negation of q. पहिल्याचं निगेशन नाही आहे तसं स्टेटमेंट, q चं निगेशन, q च्या ऐवजी p आले, p च्या ऐवजी निगेशन ऑफ q आले. आणखी एका स्टेप मध्ये उपयोग करायचा. आणि मग असं निगेशन आपल्याकडे आहे, ही राईट हँड साइड आहे कुठल्या तरी रिझल्टची. ज्या अर्थी इथं कंजक्शन आहे याचा अर्थ ते असणार निगेशन ऑफ दॅट डिजंक्शन p और q, आणि त्याला आपण म्हटलंय डी मॉर्गन्स लॉज, डी मॉर्गन्स लॉज. आणि मग अशा रीतीने तुम्हाला त्याचं निगेशन हे मिळालं. इथून पुढे काय कलेक्ट करायची गरज नाही. तर इन दिस वे वी कॅन फाइंड आउट दॅट द निगेशन ऑफ दॅट ऑफ द स्टेटमेंट्स. त्यानंतर दुसरं बघा आता, तर p and negation of q, p and negation of q, निगेशनचा उपयोग करायचा. आणि मग आता बघूया, therefore negation of, परत ब्रॅकेट टाकाच, negation of p and negation of q, that is equivalent to. मग इथं कंजक्शन आहे, याचा अर्थ त्याचं डिजंक्शन होणार त्या निगेशनचं. पहिल्याचं निगेशन आलं, दुसऱ्याचं निगेशन आलं, इथं होतं कंजक्शन, मिळणार त्या ठिकाणी डिजंक्शन. आणि मग परत तुम्हाला त्याचं रिझन इथं द्यावं लागेल विथ जस्टिफिकेशन त्यांनी म्हटलंय. आणि मग बरोबर मिळेल. इथं म्हणायचं परत डी मॉर्गन्स लॉज, म्हणजे तुमच्या त्या स्टेपला व्हॅल्यू प्राप्त होते, दॅट बिकम्स वेल. आणि मग आणखी त्याचा उपयोग करू, दॅट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन ऑफ पी ऑर. आणि हे त्याच्या प्रॉपर्टी मध्ये होतं, निगेशन निगेशन दॅट बिकम्स दॅट ऑफ द ओरिजिनल स्टेटमेंट. त्याला काय कारण द्यायची गरज नाही. किंवा इथं वाटल्यास म्हणा, दॅट इज निगेशन ऑफ पी निगेशन इक्विव्हॅलंट टू दॅट ऑफ द पी. आणि म्हणून निगेशन निगेशन आलं तुमचं क्यू स्टेटमेंट. त्यानंतर तर असे ते उदाहरणे मिळवायचे आहेत. तर दॅट ऑफ द वे द रिझल्ट्स, तर पी ऑर ब्रॅकेट आहे ना, p or negation of q and r, p or negation of q and r. आणि मग therefore म्हणायचं, इथं निगेशन घ्यायचं. आता डबल ब्रॅकेट टाकावं लागेल, ह्या सर्वांचं निगेशन पाहिजे. तो लिहिताना कुठं ब्रॅकेट आपण एक्सप्रेस करतोय हे पण लक्ष ठेवायचं, दॅट ब्रॅकेट कम्प्लीट. आणि मग आता इथं द्यायचं, दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग कंजक्शन आलंय, ब्रॅकेटला एक स्टेटमेंट माना, दुसऱ्याला एक स्टेटमेंट माना. पहिल्याचं निगेशन, निगेशन ऑफ पी और निगेशन ऑफ क्यू, कंजक्शन आहे डिजंक्शन येणार, दुसऱ्याचं निगेशन आर. आणि मग इथं कारण द्यायचं डी मॉर्गन्स लॉ. शॉर्ट मध्ये द्या, परंतु द्या डी मॉर्गन्स लॉ, त्याच्यानुसार त्याला दॅट इज इक्विव्हॅलंट टू. परत इथं ब्रॅकेट आला, परत त्याचं निगेशन आहे, अगेन यूज दॅट. आणि मग बघा परत निगेशन ऑफ फर्स्ट कंजक्शन डिजंक्शन होतं, कंजक्शन येणार, निगेशन ऑफ क्यू, आणि परत इथलं ब्रॅकेट देऊ थोडा वेळ, आणि परत निगेशन ऑफ आर.
परत तेच कारण डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉ. त्यानंतर अजून एक स्टेप देता येते. मग निगेशन आपल्याला पुढे काय सिम्प्लिफिकेशन नाही. दॅट कंजक्शन इज देअर. निगेशन क्यू आलं. परत आता दोन ब्रॅकेटच्या ऐवजी एकच ब्रॅकेट आला. ऑर दॅट निगेशन ऑफ आर. आणि मग अशा रीतीने परत वाटल्यास इथं कारण द्या. दॅट इज अ निगेशन ऑफ पी दॅट इज इक्विव्हॅलंट टू पी. तर हे झालं तिसरं. त्यानंतर आणखी व्हेरी इंटरेस्टिंग दॅट तर स्टडी वेल. बघा आता P implies fourth. P implies P or negation of Q. P implies P or negation of Q. आता परत त्याला कन्सिडर करा. Therefore negation of इथं साइन द्यायचा ब्रॅकेट टाकू. P implies P or negation of Q. झालं. आता हे इम्प्लिकेशनचं निगेशन आहे आणि आपल्याला माहिती आहे इम्प्लिकेशनचं निगेशन म्हणजे कोण. P and निगेशन ऑफ Q. Q च्या ऐवजी हा ब्रॅकेट सपोज करायचा. दॅट इज P and निगेशन ऑफ कॉन्सिक्वेंट. आणि कॉन्सिक्वेंट आहे इथं P or निगेशन ऑफ Q. आणि मी इथं कारण देणं फार गरजेचं आहे. तर ऑब्झर्व. तर therefore that is the reason इथं डॉट डॉट म्हणायचं आणि मग P निगेशन ऑफ P implies Q equivalent to P and negation of Q. बरोबर. त्यानंतर that is equivalent to. परत इथं एक निगेशन आलंय. आपल्याला निगेशनचा उपयोग करण्याचा भाग आहे. P and आहे तसं परत ब्रॅकेट देऊ. मग याचं निगेशन ऑफ P आलं. डिजंक्शन होतं. कंजक्शन येणार. निगेशन ऑफ Q आलं. कारण ठरलेलं डिमॉर्गन्स लॉ. हे झालं निगेशनचे रूल्स. आणखी एक स्टेप देता येते कारण इथं निगेशन आहे. मग P and आता नेहमीचा ब्रॅकेट दिला तरी चालेल. निगेशन ऑफ P आणि निगेशन आलं तुमचं Q. परत कारण द्या. सिन्स निगेशन ऑफ P equivalent to that of the P. मग याच्या पुढे काय द्यायची आवश्यकता नाही. दॅट रिमेन्स सिमिलर. आणखी एक. तर असे निगेशन्स तुम्हाला त्या रूल्स प्रमाणे मिळवता येतात. झालं. त्यानंतर आणखी एक बघू. तर निगेशन ऑफ P and Q or P or negation of Q. काही असो P or negation of Q. आता करा कन्सिडर. इथून स्टार्ट करू. therefore negation of आणखी एक ब्रॅकेट पाहिजे यांच्या निगेशन साठी. निगेशन फक्त व्यवस्थितपणे विचार करत चालायचा. म्हणून तर त्याला लॉजिक म्हटलं जातं. यू कॅन थिंक इन दॅट ऑफ द सिक्वेन्सली आणि मग दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग एका ब्रॅकेटला P मानायचं. दुसऱ्या ब्रॅकेटला Q मानायचं. इथं होतं डिजंक्शन. निगेशनला येतं कंजक्शन. आणि मग निगेशन ऑफ इथं एक परत ब्रॅकेट पाहिजे. हे टोटल आहे स्टेटमेंट P म्हणजे निगेशन ऑफ दॅट P and Q. त्याचा कंस पूर्ण. डिजंक्शन होतं. कंजक्शन येणार. परत निगेशन ऑफ ह्या ब्रॅकेटचं काय असेल. परत कारण द्याच डी मॉर्गन्स लॉज. बरोबर. त्यानंतर आता निगेशनचा उपयोग करायचा. दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग निगेशन नाहीसं होईल. P and Q फक्त शिल्लक राहणार. त्यानंतर हे कंजक्शन तुमचं आहे तसं. आता याला परत रूल उपयोगात आणायचा. मग बघा हे झालं पहिल्याचं निगेशन. P डिजंक्शन होतं. कंजक्शन येणार आणि परत आलं तुमचं निगेशन ऑफ Q. परत हा ब्रॅकेट पूर्ण आणि परत तेच कारण डी मॉर्गन्स लॉ. हे झालं त्याचं जस्टिफिकेशन. कारण विथ जस्टिफिकेशन असं त्यांनी विचारलं होतं. मग अजून एक स्टेप आहे त्याचा एक उपयोग करूया. डबल निगेशन आलं ना आणि मग P and Q and that of the निगेशन ऑफ P चं पुढे काही नको. हे कंजक्शन आहे तसं आणि निगेशन झालं Q. मग अशा रीतीने तुम्हाला हे सर्व निगेशनचा उपयोग करून त्या ठिकाणी निगेशन्स ऑफ दॅट द गिवन कंपाऊंड स्टेटमेंट
वी कॅन ऑब्टेन दॅट. तर अशी ती उदाहरणे इंटरेस्टिंग आहेत. तर सी दॅट. त्यानंतर पुढचं बघूया. क्वेश्चन नंबर 2. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स. परत लिहायचे आपणाला. रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युजिंग. बघा आता, विदाउट युजिंग इफ डॉट डॉट देन डॉट डॉट. म्हणजे आपल्याला त्या रिझल्टचा उपयोग करायचा. म्हणजे दिलेलं स्टेटमेंट आता कंडिशनल आहे, त्याला आपल्याला डिजंक्शन, कंजक्शन किंवा निगेशनच्या भाषेत आणायचं आहे. म्हणजे इम्प्लिकेशन मध्ये नको आहे ते. विदाउट म्हटलंय त्यांनी. विदाउट इफ डॉट डॉट देन डॉट डॉट. त्याच्यातलं पहिलं वाक्य बघू. तर काय आहे बघा. इफ अ मॅन इज अ जज. इफ अ मॅन इज जज. JUDGE. If a man is a judge, then he is honest. Then he is honest. HONEST. He is honest. बरोबर. मग आता काय माहिती त्याच्यातलं पी कोण, क्यू कोण हे ओळखता आलं पाहिजे. आणि दिलेलं स्टेटमेंट असं आहे. Therefore given a statement is in the notation P double dot. आणि त्यावेळेस आपण ह्या स्टेटमेंटला P मानायचं इन माइंड आणि ह्या स्टेटमेंटला Q मानायचं. दिलेलं स्टेटमेंट काय आलं तुमचं P double dot Q. If a man is honest, if a man is a judge, then he is honest. झालं. मग आता आपल्याला पाहिजे रिराईट म्हटलंय. इम्प्लिकेशन मध्ये आहे आणि मग त्याचा इक्विव्हॅलन्स आपण सिद्ध केलाय किंवा त्या अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट्स मध्ये ते आपण मिळवलंय. आणि इथं त्या we know that P implies a Q is equivalent to P or negation of a Q. एक मिनिट. negation of a P or a Q. तर ते कसं आहे त्याच्या अपोजिट आहे ना. negation of a P or Q like of that. आणि मग आता त्याला स्टेटमेंट मध्ये द्यायचं. P implies Q चं तसंच हे आला. negation of a P or Q double dot. जसं आहे तसा निगेशन. P च्या ऐवजी कोण आहे. A man is a judge. बघा आता ते वाक्य. A man is not a judge. JUDGE. A man is not a judge or he is honest. इथं काय शब्द नाही हा दुसरा कुठलाच. बरोबर निगेशन ऑफ P आलं. इथं डिजंक्शनच्या ऐवजी और हा शब्द आला. Q च्या ऐवजी he is honest आलं. आणि याला म्हणायचं रिराईट विदाउट युजिंग इफ डॉट डॉट देन डॉट डॉट. झालं. त्यानंतर आणखी एक बघूया. तर असं हे आपल्याला बदल करता आले पाहिजे. त्यानंतर उदाहरणं बरंच काही आपल्याला शिकून जात असतात. जे शिकलेलं असतं ते. आणखी एक बघा. सेकंड. इफ 2 is a rational number. If 2 is a rational number. हे झालं तुमचं P. बरोबर. Then square root of 2. Then square root of 2 is an irrational number. An irrational number. मग इथं पण आता P आपल्याला लगेच ओळखता येतात. P आहे तुमचं 2 is a rational number. तर Q आहे square root of 2 is an irrational number. याचा अर्थ दिलेलं स्टेटमेंट आहे तुमचं इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल. Therefore, if 2 is rational number, then square root of 2 is irrational number. हेच वाक्य आहे. फक्त त्याला मी नोटेशन मध्ये दिलं. आणि मग आपल्याला इक्विव्हॅलन्स द्यायचा. आणि मग आताच पाहिलं आपण P implies a Q is equivalent to P or negation of a Q. आणि मग आता वाक्य बघू. तेव्हा सिम्बॉल महत्वाचे आहेत. बरोबर त्याप्रमाणे येतं. आणि मग त्याचं विदाउट कंडिशनल statement, how we can express that? P or negation of a Q. आता एक मिनिट हा. ते चुकतच आहे. negation of a P or Q. negation of P or Q. आणि मग आता बघू परत. and therefore negation of a P or Q double dot. आता इथं कोण आहे. P2 आहे. त्याचं निगेशन आहे. तेव्हा आता काय बघा. 2 is not a rational number.
2 is not a rational number, or square root of 2 is an irrational number. IRRA irrational number. तर हे झालं त्याचं विदाउट इम्प्लिकेशन, इफ डॉट डॉट देन डॉट डॉट उपयोग न करता येणारा त्याचा इक्विव्हॅलन्स. तेव्हा लक्षात ठेवा ते निगेशन ऑफ पी ऑर क्यू. त्यानंतर तर असे ते वाक्य होत्या. तर असं तुम्ही त्या एक्झरसाइज मध्ये उदाहरणं सोडवू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बाकीचे तुम्ही सोडत चालायचा. तर आता मात्र हे चांगले उदाहरण आहेत. अशी आहे विदाउट युजिंग अ ट्रूथ टेबल. तेव्हा त्यांनी जसं विचारले तसंच आपल्याला आन्सरचा प्रयत्न करावा लागेल. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल, म्हणजे आता ट्रूथ टेबलचा विचार नाही करायचा. विदाउट युजिंग अ ट्रूथ टेबल प्रूव्ह द फॉलोइंग. प्रूव्ह द फॉलोइंग म्हणजे आपल्याला खालील इक्विव्हॅलन्स सिद्ध करणे आहे. तर काय काय घडतंय ते बघा. तर पहिला इक्विव्हॅलन्स आहे सी दॅट P if and only if a Q, P if and only if a Q equivalents to P and Q, or negation of a P and negation of a Q. तर असा तो इक्विव्हॅलन्स आपल्याला सिद्ध करणे आहे. तर बघूया काय काय होतंय ते. तर त्यासाठी आता काय करायचं बघा. तर टू प्रूव्ह दॅट ऑफ द रिझल्ट्स ऑर दॅट द इक्विव्हॅलन्स without that of the truth table, we have to know that laws of statements. ते 10 रिझल्ट जे आपण डिस्कस केले होते ते तुमच्याकडे क्लिअरली माहिती पाहिजे तरच तुम्ही त्यांना व्यवस्थितरित्या सिद्ध करू शकता. आणि इथं खरा लॉजिकचा उपयोग होता. म्हणजे आपल्या विचाराची प्रक्रिया कशी लॉजिकली अराइज होत जाते ते आता इथं विचार करायचा. आणि आता आपण LHS कन्सिडर करू. and therefore P consider that P if and only if a Q. त्यानं सुरुवात करायची आहे. आणि मग आपल्याकडं त्यात लॉज मध्ये आहे P if and only if Q म्हणजेच कोण बाय कंडिशनल लॉ P implies Q and Q implies P. ठीक याच्यावर हे वाक्य येतच आहे. पण आता ते लॉज सगळे व्यवस्थित अभ्यासावे लागतील म्हणजे आपोआप येतं. तर स्टेप बाय स्टेप मिळतं. आणि इथं कारण द्यायचं काय बाय कंडिशनल लॉ. कंडिशनल शॉर्ट मध्ये द्यायचं परंतु द्या त्याचा उपयोग आपल्याला होतो की ही स्टेट तुम्ही कुठल्या लॉच्या आधारे एक्सप्रेस केली त्याला म्हणायचं जस्टिफिकेशन. त्यानंतर आणि आत्ताच आपण कंडिशनल लॉचा उपयोग घेतला. काय होतं P implies Q that is equivalent to P or दोन्ही लॉचा उपयोग होतो ना. निगेशन ऑफ P or Q and इथं निगेशन ऑफ Q or P. इथं बघा P implies Q होता म्हणून निगेशन ऑफ P or Q. इथं Q implies P होता म्हणून निगेशन ऑफ Q or P. आणि याला म्हणायचं कंडिशनल लॉ. दोघांचाही उपयोग झाला. कंडिशनल लॉ झालं. मग इथून आपण इथं आलो. आता विचार करायचा त्या ठिकाणी दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग आता बघूया. तर इथं बघा आता इथं कंजक्शन आलंय, डिजंक्शन आलंय, परत त्या ठिकाणी कंजक्शन आलंय. याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी याला एक लेटर मानायचं आणि याला दुसरे दोन. म्हणजे आता आपण कुठल्या जर वेगवेगळ्या डिजंक्शन कंजक्शन आणि कंजक्शन डिजंक्शन आले तर तुम्हाला त्या ठिकाणी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा उपयोग करावा लागतो. आणि मग याला एक लेटर मानायचं इन माइंड. याला आपण P मानू आणि हे Q आणि R. मग त्याप्रमाणे आता त्या ठिकाणचं पुढे आहेच ना. हे वाक्य आपल्याला पुढे सांगतं की कुठला नियम उपयोगात आणायचं ते. इथं डिस्ट्रीब्यूट सारखं आहे कंजक्शन डिजंक्शन, डिजंक्शन कंजक्शन यूज दॅट. मग एखाद्या इकडचा वापरला इकडचा सुद्धा वापरू शकता काही अडचण नाही. मग आता याच्याप्रमाणे जेव्हा लेफ्ट टू राईट मग बघा हे याला एक लेटर मानायचा P and म्हणजे इथे एक ब्रॅकेट देतो. P च्या ऐवजी आहे तुमचं निगेशन ऑफ P or Q and निगेशन ऑफ Q or परत बघा हेच P आहे ना. negation of P or Q and that of the P. तर व्यवस्थित चला तर हे मिळतं नाही तर नाही येणार बघा. म्हणजे कोणाचा उपयोग केला आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा. इथं शॉर्ट मध्ये देऊ डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. त्यानंतर काय आलं बघा P and Q
ऑर पी अँड आर. आर च्या ऐवजी पी आहे, क्यू च्या ऐवजी निगेशन ऑफ पी च्या ऐवजी हे. त्यानंतर दॅट इज इक्विव्हॅलंट टू. परत बघा आणखी. मग अगेन नोट दॅट हिअर अगेन वी हॅव टू गेट दॅट ऑफ द कंजक्शन डिस्जंक्शन. फक्त हे राईट डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहेत. आपण सांगितले लेफ्ट होते, लेफ्ट हँड साइडला असं होतं बघा, पी ऑर क्यू अँड आर. त्याच्याऐवजी आता काय आलंय, क्यू अँड आर ऑर दॅट ऑफ द पी. त्यामुळे काही फरक नाही, लेफ्ट आणि राईट समान आहेत. त्यानंतर आता परत कंजक्शन डिस्जंक्शन आलं, यूज दॅट अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर जोपर्यंत आपण येत नाही त्या मुद्द्यापर्यंत तोपर्यंत सोडवत चालायचा. एका स्टेपवरून दुसरी स्टेप अराइज होते. इथून तुम्ही इथं कसे आला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता परत विचार करायचा, कंजक्शन डिस्जंक्शन आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ उपयोगात आणावाच लागेल. झालं. त्यानंतर मग बघूया आता निगेशन आहे. तर सी दॅट निगेशन ऑफ अ पी अँड निगेशन ऑफ अ क्यू, बरोबर, ऑर क्यू अँड निगेशन ऑफ अ क्यू. क्यू अँड निगेशन ऑफ क्यू कसा आला, निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. हे ऑर क्यू अँड निगेशन ऑफ क्यू, याला परत ब्रॅकेट देऊ आणि हे ऑर तुमचं आहेच. परत बघूया. परत आता आणखी या ठिकाणी परत इथं कंजक्शन डिस्जंक्शन आलंच, परत त्याचा रूल उपयोगात आणायचा. मग बघा, निगेशन ऑफ पी अँड पी ऑर क्यू अँड पी. तर असं ते आला. आणि मग कारण इथं द्या, म्हणजे पुढे जागा आणि इथं देतो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर त्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा आपण इथं उपयोग केला. झालं. आता परत इकडे यायचं. तर असे ते स्टेटमेंट्स मिळत चालतील. तर जोपर्यंत आपण आपल्या उद्देशापर्यंत येत नाही तोपर्यंत सोडवत चालायचं. झालं. मग आता इथपर्यंत आलो आपण. आता इथं आलो, इथं विचार करायला शिकायचं. मग आता या ठिकाणी काय आहे तुमचं, negation of a p and negation of a q or q and negation of a p, sorry, q and negation of a q. हे आपल्याकडे आहे. याला आपण थोडा वेळ तसंच ठेवा. त्या ठिकाणी negation of a p and negation of a q or त्या ठिकाणचं or आहे तसं. मग q and negation of q कोणतरी आहे रूल. त्या ठिकाणी आहे तुमचं कॉम्प्लिमेंट लॉ. पी अँड निगेशन ऑफ पी दॅट इज आणि मग त्याचा ब्रॅकेट इथं पूर्ण झाला. बरोबर. ऑर परत बघा या ठिकाणी निगेशन ऑफ पी अँड पी, परत आलं तुमचं फॉल्स. हे आपण सगळं पाहिलंय. पी अँड निगेशन ऑफ पी किंवा निगेशन ऑफ पी अँड पी ऑर दॅट इज क्यू अँड पी. तर ब्रॅकेट आणि इथं म्हणायचं कॉम्प्लिमेंट लॉ. हे लॉ आहे तुमच्याकडे, 10 पैकी बरोबर इथे येतात. त्यानंतर मग आता इथं आपण परत आलो. कुठं आलो आपण, या ठिकाणी. मग आता असे रूल आहेत का लगेच आपल्याला आठवतं, समोर दिसलं की आठवलं पाहिजे. ह्या ब्रॅकेटला एक लेटर म्हणायचं, पी ऑर एफ आणि एफ ऑर पी, काही अडचण नाही. पी ऑर एफ किंवा एफ ऑर पी कॉम्युटेटिव्ह लॉ आहेच आपल्याकडं. आणि मग पी ऑर एफ कोण असतं, काल आपण ऑब्झर्व केलं, पी म्हणायचं आणि एफ म्हणायचं. बरोबर. इथं काय होतं, टी एफ. हे काय होतं, एफ एफ. मग टी एफ, टी ऑर एफ, टी आलं आणि हे एफ आलं. ह्याच्या ट्रुथफुल याच्यासारख्या आल्या म्हणजेच ते पी येणार. हे सगळं पाहिलंय. मग पी च्या ऐवजी हा ब्रॅकेट आहे तोच देऊया, निगेशन ऑफ पी अँड क्यू. बरोबर. ऑर परत या ठिकाणी तेच वाक्य, क्यू अँड पी. आणि हे कोणाने आलं, आयडेंटिटी लॉज. मग असं विचाराची प्रक्रिया सरळ होत चालते. एका स्टेप वरून दुसरी स्टेप मिळत चालते. म्हणून तर ते इंटरेस्टिंग आहे, परंतु विचारपूर्वक जावं लागतं. त्यानंतर दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग आता आपण आपल्या उद्देशापर्यंत आलोय का, आलोय. थोडंसं स्वरूप द्यायचा, बघूया. मग इथं आपण येतं हे कॉम्युटेटिव्ह लॉ उपयोगात आणून यांचाही कॉम्युटेटिव्ह लॉ उपयोगात आणून अगोदर याला इकडं आणा. म्हणजेच क्यू अँड पी जसं पाहिजे तसा. ऑर इथं पाहिजेच आपल्याला निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू म्हणायचं तिथं कॉम्युटेटिव्ह लॉ. दुसराच होता बघा, आता इम्पॉर्टंट नंतर कॉम्युटेटिव्ह लॉ. आणि आणखी एकदा कॉम्युटेटिव्ह लॉ वापरू, म्हणजे हा पी इथं आणू, हा क्यू इथं नेऊ. ते अलाउड आहे त्यांना, म्हणून तर कॉम्युटेटिव्ह लॉ म्हटलं जातं. आणि मग म्हणायचं पी अँड क्यू ऑर दॅट निगेशन ऑफ पी अँड निगेशन ऑफ क्यू. परत त्या ठिकाणी जस्टिफिकेशन किंवा रिझन, दॅट इज द कॉम्युटेटिव्ह लॉ. तर अशा रीतीनं तुमची RHS मिळाली.
म्हणजे स्टेटमेंट होतं लेफ्ट हँड साइडला P इफ अँड ओनली इफ Q आणि त्याला त्या प्रकारे एक्सप्रेस करत करत आपण आलो. तर असे ते रूल्स आपल्याला उपयोगात आणता यावे. तर व्हेरी वेल दॅट. त्यानंतर आणखी एक बघू. तर सी दॅट P or Q बघा सेकंड P or Q अँड तर हे कंजंक्शन डिजंक्शन डिस्ट्रीब्युटिव्ह हे सगळं यायला पाहिजे आणि ते सांगतं वाक्य आपल्याला कुठला रूल वापरायचा ते P or Q and P or negation of Q equivalent to that of the P. तर ते आपल्याला PC इक्विव्हॅलंट करणे आहे. झालं. आणि मग बघूया. तर करा कन्सिडर LHS. Therefore P or Q and P or negation of Q. बघा आता that is equivalent to. त्यामुळे आपलं ऑब्झर्वेशन निरीक्षण क्लिअर पाहिजे. तर P or Q आलं and आलं परत P or समथिंग आलं. मग इथं कंजंक्शन डिजंक्शन आणि एक रिलेटेड समान आहे. याचा अर्थ तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉची कुठल्या तरी लॉची ती राईट हँड साइड आहे. बघा म्हणजे इथं P सामायिक आलंय. बघा इथं पण P आहे इथं पण P आहे. याचा अर्थ तो डिस्ट्रीब्यूट झाला. मग कोणता नियम आहे त्यासाठी एका साइडला विचार करायचा. बघूया P or Q and R त्याची राईट हँड साइड बघा कशी येते ती P or Q and P or R. याच्याबरोबर हे तर याच्याबरोबर हे असणारच नाही. लक्षात आलं. तसंच आहे बघा P or Q and P or R. मग P आपल्या इथं सामायिक होता इथं सामायिक आहे इथं पण आहे. याचा अर्थ ते कोण असणार आहे P or Q and R. Q च्या ऐवजी Qच आहे परंतु R च्या ऐवजी मात्र निगेशन ऑफ Q आहे. म्हणजे इथून इकडे आपण गेलो. आता याच्यावर हे येतं का नाही ते पण क्लिअर करा. बघा P or Q and P or negation of Q. तर हे झालं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ प्रमाणे आणि आपलं काम संपलं. बघा लगेच येत आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर हे रिझन द्यायचा तर डॉट डॉट म्हणून म्हणजे त्या स्टेपला त्या कारणामुळे आली असा त्याचा अर्थ. दॅट इज इक्विव्हॅलंट टू. हे P आहे तसंच ऑर आणि मग परत आले निगेशन्स एकमेकांचे Q अँड निगेशन ऑफ Q आणि ते होतं तुमचं परंतु लॉ होता कॉम्प्लिमेंट. लॉ. तर ते 10 लॉ उपयोगात येतात आणि मग शेवटी आलं P or F इक्विव्हॅलंट टू F आणि तो आहे तुमच्याकडं आयडेंटिटी लॉ. एकदा ते वाचायचे बरोबर तुम्हाला उदाहरण मिळत चालतं. तर अशा रीतीने P or Q and P or negation of Q becomes that of the P. त्यानंतर आणखी एक बघू. तर वेल एक्झाम्पल्स these are. तर असं स्टेप बाय स्टेप त्या 10 रूल मध्ये उपयोगात आणत चालायचा. तर सी दॅट P and Q or negation of P and Q or बघा बरंच काही आहे or P and negation of Q आणि हे सर्व काही शेवटी मिळवायचे फक्त P or Q. दॅट इज P or Q. बघू आता काय काय होतंय ते. मग आता LHS आपण कन्सिडर करू. तर असं म्हटलं तरी काय हरकत नाही. LHS रिप्रेझेंट्स. मग आता आपल्याला कुठं जायचं आहे P or Q कडे जायचंय. तर ते लक्षात आपला उद्देश लक्षात ठेवायचा. दॅट इज इक्विव्हॅलंट टू. आणि मग असा रूल आपल्याकडे आहे का. एका ब्रॅकेटला एक लिटर मानायचा P or Q or R and that is the associative law. आणि पहिल्या दोघांना आपण एकत्रित करू P and Q or negation of P and Q. चालू बघा लगेच पुढचं वाक्य आपल्याला काहीतरी सांगायला प्रयत्न करता आपण सक्षम असलं पाहिजे टू लिसन दॅट P and negation of Q आणि इथं कारण द्यायचं associative law. तुम्ही शॉर्ट मध्ये दिलाय. त्यानंतर दॅट इज इक्विव्हॅलंट टू आणि मग परत या ठिकाणी कंजंक्शन डिजंक्शन परत कंजंक्शन आलं आणि Q सामायिक आला तुमचा. बरोबर. मग त्याचा तो उपयोग करायचा.
मग क्यू सामायिक येतोय याचा अर्थ आपण त्या डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा उपयोग करू शकता. परंतु कसा आहे पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. मग याचा अर्थ इथं काय आलं पाहिजे क्यू तर सामायिक आहे तुमचं पी ऑर त्या ठिकाणी येणार निगेशन ऑफ पी अँड दॅट ऑफ द क्यू. तर राईट हँड साइडला सामायिक आहे बरोबर राईट हँड साइडला येणार आहे. आणि मग बघा आपल्या नियमाप्रमाणे पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू. तर असा तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ राईट हँड साइड दिलेली होती लेफ्ट हँड साइड आली. लक्षात आलं. तर बघा त्याच्या प्रमाणात येते पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ पी अँड क्यू हे आहे तसंच पी अँड निगेशन ऑफ क्यू. इथं कारण आलं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झालं. त्यानंतर दॅट इज इक्विव्हॅलंट टू दॅट ओव्हर काहीच अडचण नाही. बघा परत पी ऑर निगेशन ऑफ पी. मग पी ऑर निगेशन ऑफ पी कोण येतं आहे तो कॉम्प्लिमेंट लॉ बरोबर. पी अँड निगेशन ऑफ पी पी ऑर निगेशन ऑफ पी ते येतं तुमचं टी इथं आलं कंजक्शन क्यू तो ब्रॅकेट आहे तसा ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू. त्यामुळं हे सगळं तुमच्याकडे आहे आणि हे आहे कारण त्याचं कॉम्प्लिमेंट लॉ. कॉम्प्लिमेंट लॉ झालं. परत बघा आता टी आलं आयडेंटिटी लॉ. मग टी अँड पी किंवा पी अँड टी कालच मिळवलं. पी अँड टी काय होतं तुमचं इक्विव्हॅलंट टू दॅट ऑफ द पी. आणि मग इथं म्हणजे पी च्या ऐवजी क्यू आहे म्हणून इथं येणार क्यू ऑर पी अँड निगेशन ऑफ क्यू. तर कारण येणार तुमचं आयडेंटिटी लॉ. बघा कशी विचाराची प्रक्रिया चालते. याच्यावर बरोबर टी आले की लगेच आपला तो कुठला नियम आहे 10 पैकी ते आठवलं पाहिजे. त्यासाठी त्याचं निरीक्षण महत्वाचं आहे. त्या स्टेपवर ही स्टेप आली. परत बघा दॅट इज इक्विव्हॅलंट टू. परत डिजंक्शन आलं कंजक्शन आलं वेगवेगळे लेटर्स आहेत. आपल्याला परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉचा उपयोग करावा लागेल कारण आपण आपल्या उद्देशापर्यंत अजून आलेलो नाही. मग इथं येऊ तर सी दॅट इथपर्यंत आला. त्यामुळे विचार करत चालायचं म्हणून ते लॉजिक आपल्याला शिकवतं. दॅट इज इक्विव्हॅलंट टू इथं येऊ इन दिस वे. आता परत अप्लाय करा. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आहे मग बघा क्यू ऑर पी कंजक्शन आणि कंसात द्यायचंय क्यू ऑर निगेशन ऑफ क्यूज बरोबर. क्यू ऑर पी अँड क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू दॅट ओव्हर दॅट इज इक्विव्हॅलंट टू. बघा की आणि हे कुठल्या नियमानुसार आलं परत इथं कारण द्यायचं डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झालं. त्यानंतर परत क्यू ऑर पी ला थोडा वेळ आहे तसंच ठेवूया. हे कंजक्शन आहे तसं आणि क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू दॅट इज आवर टी. परत आलं कॉम्प्लिमेंट लॉ. तर ह्यांचे असे उपयोग होतात कॉम्प्लिमेंट लॉ. त्यानंतर बघा परत आणखी दॅट इज इक्विव्हॅलंट टू. मग पी अँड टी काय असतं पी अँड टी पीच असतं. आणि मग क्यू ऑर पी परत आलं कारण आयडेंटिटी लॉ बरोबर. आताच उपयोगात आणला होता. आणि मग आता शेवटी बघा कसं आलं क्यू ऑर पी आहे आपल्याला पी ऑर क्यूच पाहिजे तिथपर्यंत यावंच लागेल पी ऑर क्यू. आणि शेवटचं रिझन आलं कॉम्युटेटिव्ह लॉ. कसा आला तो क्यू आर पी चा पण पी आर क्यू लिहिलं क्रम बदलला तरी अर्थ नाही बदलत. त्याला तर म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ. इन दिस वे वी कॅन प्रूव्ह दॅट ऑफ द सम आयडेंटिटी विदाउट युजिंग ट्रुथ टेबल. ट्रुथ टेबल न तर तुम्ही सिद्धच करू शकता परंतु त्याच्यापेक्षा ह्या विचाराच्या प्रक्रियेला महत्व आहे. कुठला नियम कुठल्या स्टेपला का उपयोगात आणता येतो याचं ते अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. तर दिस इज अबाउट दॅट ऑफ द negation of that the statements and that is the proofs of that of the laws of statements. अशा रीतीने तुमच्याकडे सगळी इन्फॉर्मेशन आली. तर दॅट इज द एंड ऑफ दॅट ऑफ द टॉपिक लॉजिक. तर कुठलं टॉपिक होतं ते मॅथेमॅटिकल लॉजिक बरोबर. तर तुम्ही म्हणणार इतक्या लवकर कसं काय टॉपिक संपला. त्याच्यातले ड्युएल आपण एका वाक्यात काल सांगितलं होतं परंतु त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ना अबाउट दॅट ऑफ द सर्किट्स CIRCUTS सर्किट्स
तर जे काही ते स्विचिंग सर्किट्स होते SWITCHING स्विचिंग सर्किट्स, तर ते स्विचिंग सर्किट्स आपणाला त्या ठिकाणी आता सिलेबसमधून त्यांनी डिलीट केले, परंतु ज्यावेळेस आपण सेट किंवा JEEच्या परीक्षांचा विचार करू त्यावेळेस त्याचा विचार करायचा, कारण आता त्याला वेळ घालण्यात उपयोग नाही, कारण शासनाच्या बद्दल आपण काही सांगू शकत नाही. तर त्यामुळे ते कधी निर्णय काय होईल ते सांगता येत नाही ह्या परिस्थितीमुळं, त्यामुळे आपण त्याला इथंच थांबू. तर उद्याच्याला आपण पार्ट 2 चा पहिला टॉपिक सुरू करत आहोत, दॅट इज द डिफरन्सिएशन. तर त्यासाठी 11वीतलं जे काही डेरिव्हेटिव्ह प्रकरण होतं ते थोडंसं आज निरीक्षणाखालून घाला, म्हणजे तुम्ही ते वाचा डेरिव्हेटिव्ह वगैरे काय आहे ते. तर अशा रीतीनं वी कॅन स्टॉप हिअर.